आज या ठिकाणी या धरणे आंदोलनाला सिद्धार्थ हिरेच्या महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करून पाठिंबा द्यायचा होता, आंदोलनाची दिशा ठरवायची होती। तथापि या ठिकाणी आज शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजपचेही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन हा अन्याय निश्चितपणे आम्हाला देखील मान्य नाही, आम्ही देखील हा अन्याय दूर झाला पाहिजे या विचाराचे आहोत। आम्ही सरकारी पक्षाशी बोलू, तुम्ही बोलले आहात याची आम्हाला माहिती मिळाली, आज सांगितलं, आम्हालाही वरनं सांगितलं आहे की यामध्ये मार्ग निघेल। तेव्हा या ठिकाणी आज शिवसेना आणि भाजप देखील या आंदोलनास्थळी आलेल्यामुळे आम्ही आमचं महाविकास आघाडीचं आंदोलन तूर्त स्थगित केलं, परंतु धरणे आंदोलन चालू राहील आणि निश्चितपणे येत्या 3-4 दिवसामध्ये या सिद्धार्थ हिरे आणि पल्लवी पगारे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा अशी आम्ही भूमिका घेत या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फेचं आंदोलन स्थगित करत आहोत। आज तालुक्यामध्ये जे काही हिरे कुटुंब आहे त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्या संबंधीमध्ये महाविकास आघाडीतले स्थानिक नेते आणि त्यांनी पाठिंबा दिला होता, परंतु हे प्रकरण गेल्या मागच्या महिन्यातच आमच्याकडे आलं होतं। येथील जे चळवळीचे नेते आहेत त्यांचे महेंद्र भाऊ पगारे यांनी या संबंधित सगळा विषय आम्हाला सांगितला होता आणि या संबंधात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो पण आहे आणि आम्हाला वरिष्ठ पातळीतून असं सांगण्यात आलं की त्या महिलेवर जर अन्याय झाला असेल तर तुम्ही शिवसेना म्हणून त्या महिलेच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा। आणि मला देखील आपल्या या माध्यमातून असं सांगायचं आहे, जर का कोणी प्रशासकीय यंत्रणेवरती जर कोणी खांद्यावर बोट ठेवून जर कोणी काम करत असेल तर माझी प्रशासकीय यंत्रणेला देखील सांगणं आहे की आपण कुणाचंही पावलं होऊ नका, संबंधित या महिलेला तात्काळ न्याय द्या, तर भविष्याच्या काळामध्ये शिवसेना स्टाईलच्या पद्धतीने उत्तर देईल एवढं फक्त लक्षात ठेवा।